2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे, कारण आगामी लोकसभा निवडणुकीत एनडीएच्या जागांमध्ये मोठी घट होण्याचा अंदाज बीडीपी असोसिएटच्या ओपिनियन पोलमधून समोर आलाय. 2019च्या निवडणुकीत एनडीएला 224 जागा तर यूपीएला 157 जागा मिळण्याचा अंदाज या ओपिनियन पोलमधून वर्तवण्यात आलेला आहे. एकंदरीतच त्रिशंकूची शक्यता निर्माण झाली आहे. एनडीए आणि यूपीए व्यतिरिक्त इतर पक्षांना तब्बल 161 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. त्यामुळे हेच छोटे पक्ष किंग मेकर ठरण्याची शक्यता आहे. मोदींचं होम ग्राउंड असलेल्या गुजरातमध्ये फटका बसणार आहे. तसंच महाराष्ट्रात देखील मोठा फटका भाजपला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपकडून शिवसेनेची मनधरणी करण्याचे प्रयत्न आता वेगानं सुरू होतील असा अंदाज आहे. 2014 मध्ये ज्या उत्तर प्रदेशनं भाजपला सत्तेचा मार्ग दाखवला त्याचा यूपीत भाजपला फटका बसण्याची शक्यता आहे. हिंदुत्ववाद्यांनी घातलेला उच्छाद महागात पडण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. देशात आलेली मोदी लाट आता ओसरली आहे. त्यामुळे 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला तगडं आव्हान असणार आहे. ईशान्येकडील राज्यातल्या 25 लोकसभेच्या जागांवर भाजपनं जोर लावलाय. मात्र सिक्कीमचे भाजप खासदार प्रेमदास राय यांनी टीका केल्यानं नव्या वादाला तोंड फुटलंय. परिणामी तिथे भाजप बॅकफूटवर गेली आहे. अशोक गेहलोत सरकारनं सर्वात मोठा प्रशासनिक बदल केला. तो म्हणजे मंगळवारी मंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर रात्री उशिरा एकाच वेळेस 68 आयएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. नेमक्या इतक्या बदल्या का केल्या असा देखील सवाल आता विचारला जाऊ लागलाय. कारण जैसलमेर, बाडमेर, उदयपूर आणि बिकानेर सहित 28 जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. सार्वजनिक पार्कमध्ये सरकारच्या परवानगीशिवाय नमाज पठण करण्यावर बंदी घालण्याचा मुद्दा उत्तर प्रदेशमध्ये गाजू लागला. सरकारचा हा निर्णय चुकीचा आणि एकतर्फी असल्याचा आरोप बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनी केला. तसंच इतर राजकीय पक्षही या मुद्द्यावरून आक्रमक झाले आहेत. दिल्लीतील कॅनॉट प्लेस जवळील प्रसिद्ध राजीव चौकाला शीख दंगा पीडितांनी काळं फासलं. राजीव गांधींचं नाव फलकावरून हटवण्याची मागणी यावेळेस करण्यात आली. दिल्ली विधानसभेमध्ये राजीव गांधींचा भारतरत्न परत घेण्याचा प्रस्ताव पास करण्याची मागणीही यावेळेस पीडितांनी केली. यूपीएससी उमेदवारांनी दिल्लीतील विजय चौकामध्ये आंदोलन केलं. यूपीएससीमधील सीसॅटमुळे त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरत असल्याचा आरोप या उमेदवारांनी केलाय. त्यामुळे 2 संधी द्याव्यात अशी मागणीही त्यांनी केली आहे. इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेचा सिरियातून उच्चाटन झाल्याचं बोललं जात असतानाच भारतात या संघटनेच्या नव्या टोळ्या सक्रिय झाल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आणि महत्वाच्या ठिकाणांवर हल्ला करण्याचा कट तपासामध्ये उघड झालाय. राष्ट्रीय तपास संस्थेनं दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील 17 ठिकाणी छापे मारले असून 5 जणांना अटक केलेली आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. तसंच जिहादी प्रचाराचं विखारी साहित्य देखील जप्त करण्यात आलं. या कटाची व्याप्ती मोठी असल्याचं तपासामध्ये स्पष्ट होऊ लागलं. जे मतदार भाजपला 2019 मध्ये मतदान करतील ते महापापात सहभागी होतील असे पोस्टर्स काँग्रेसनं पाटणा या शहरामध्ये लावलेत. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय. पोस्टरवर राम, हनुमान यांच्यासह राहुल गांधी आणि काँग्रेसच्या नेत्यांचे फोटो लावण्यात आले. हे पोस्टर सिद्धार्थ क्षत्रिय यांनी लावलेत. भाजपला पर्याय देण्यासाठी देशभरातील विरोधी पक्षांची मोट बांधण्याचा काँग्रेसच्या प्रयत्नांना अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील समाजवादी पार्टीनं जोरदार झटका दिला. काँग्रेस आणि भाजपला पर्याय म्हणून तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी निर्माण केलेल्या फेडरल फ्रंटला अखिलेश यादव यांनी पाठिंबा दिला. काँग्रेस राष्ट्रवादीची राज्य पातळीवरची महाआघाडी अंतिम टप्प्यात आली असली तरी त्यांच्यात किती एकी राहील याबद्दल आत्ताच संशय निर्माण झालाय. काँग्रेस राष्ट्रवादी छोट्या पक्षांना गृहीत धरत असल्याचा आरोप छोट्या पक्षांचा आहे. त्यामुळे महाआघाडीतले घटक पक्ष काँग्रेस राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी तर ठरणार नाही ना, अशी चर्चा आहे. भारताच्या कैदेत असलेले पाकिस्तानी नागरिक इम्रान कुरेशी आणि इम्रान वारसी या दोघांचीही सुटका झाली आहे. अटारी वाघा बॉर्डरवरून दोघेही आपापल्या देशामध्ये रवाना झाले. यात कुरेशीवर गुप्तहेर असल्याचा आरोप होता, तर वारसी आपल्या पत्नीसाठी भारतात आला होता. क्रिसमसच्या सुट्टीनंतर बुधवारी शेअर बाजार किरकोळ घसरणीसह सुरू झाला. ओएनजीसी, एशियन पेंट, कोल इंडिया या कंपनी वगळता सूचकांमधील इतर सर्व शेअर्समध्ये घसरण झाली. उत्तर भारतात थंडीची लाट असून पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि जम्मू काश्मीरमध्ये कडाक्याची थंडी पडली आहे. थंडीपासून बचावासाठी ठिकठिकाणी शेकोट्यांचा आसरा घेतला जातोय. दरम्यान दिल्लीचं तापमान 5 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. संघाचं वृत्तपत्र समजल्या जाणाऱ्या तरुण भारत या वृत्तपत्रातून शिवसेनेवर सडकून टीका करण्यात आली. उद्धव ठाकरे यांची सध्याची स्थिती ही गोंधळाची असल्याचं तरुण भारतचे संपादक गजानन निमदेव यांनी म्हटलंय.
आपली ताकद दाखवण्यासाठी पक्षानं एका मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन केलंय. पक्षाची ताकद दाखवण्यासाठी भाजपनं जानेवारीमध्ये शक्ती प्रदर्शन करण्यासाठी 2 दिवसांच्या कार्यक्रमाचं आयोजन केलंय. दारुल उलूम देवबंदनं नवा फतवा काढला. लग्नाच्या वरातीत महिलांनी सहभागी होणं इस्लामच्या विरोधी असल्याचं या संस्थेनं म्हटलं. खासदार तेजप्रताप यादव यांनी तेजस्वी यादव मुख्यमंत्री बनण्याची शक्यता असल्याचं विधान केलं. तसंच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित राहण्याचं आवाहन देखील त्यांनी केलंय. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला आणि मावळत्या वर्षाला निरोप देण्यासाठी राजस्थानमधील हॉटेल्सना पसंती असते. मात्र तिथे दर चांगलेच वाढलेत. जोधपूरच्या उम्मेद भवन पॅलेस आणि उदयपूरच्या ताज लेक पॅलेसमध्ये एका रात्रीसाठी चक्क 11 लाख रुपये मोजावे लागतायत. यंदा हॉटेल्सच्या दरामध्ये 40% इतकी वाढ झाली आहे. मेघालयातील कोळसा खाणीमध्ये फसलेल्या 15 मजुरांच्या कुटुंबियांना अजूनही आशा आहे की ते सुखरूप परततील. रॅट होल खाणीमध्ये अवैधरित्या खननाचं काम चालू होतं. यामध्ये एका छोट्या सुरुंगाच्या सहाय्यानं 20 मजूर आत उतरले होते. पूर्वी जयंतिया हिल्स जिल्ह्यातील खदानीमध्ये हे मजूर 13 डिसेंबरपासून फसलेले आहेत. त्यांच्या सुटकेचेही प्रयत्न सुरू आहेत. बाजारांना ई मार्केटशी जोडल्यामुळे शेतकऱ्यांना फायदा झाल्याचं योगींनी म्हटलंय. त्यांनी गोरखपूरच्या गालामंडीला भेट दिली त्यावेळेस ते बोलत होते. उद्या संध्याकाळी 3 तास सर्व केबल्स बंद राहणार आहेत. संध्याकाळी 7 ते 10 या काळामध्ये कोणतीही केबलची सुविधा ग्राहकांना उपलब्ध होणार नाहीये. परभणीमध्ये कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या ताफ्यासमोर आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी चक्क टोमॅटो ओतलेले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचं हे आंदोलन यावेळेस पार पडलं. पोलिसांनी आंदोलकाला ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांच्या जयंतीनिमित्त गुगलनं खास डूडल तयार केलं. त्यांचं समाजकार्य, त्यांनी कुष्ठरोग्यांची केलेली सेवा या सगळ्याचा आढावा या खास डूडलच्या माध्यमातून घेण्यात आला. अंतरिक्षात जाऊन आलेल्या व्यक्तींच्या भावना आणि अनुभव आपल्यासाठी खूप महत्वाचे असतात. अंतरिक्षामध्ये 197 दिवस राहून आलेल्या AJD ह्युस्टेल यांनी एक महत्वाचं विधान केलं. अंतरिक्षात जाऊन आल्यावर माणूस साधं काम करण्याच्या सुद्धा लायक राहत नाही. त्याला पृथ्वीवर उतरल्यावर वेगळाच अनुभव मिळतो असं ते म्हणाले. गाडीत पेट्रोल भरत असताना मोबाईल फोनचा वापर किती महागात पडू शकतो हेच दाखवणारा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय. अचानक झालेल्या या स्फोटानं गाडीचा मात्र पुरता चक्काचूर झाला. सुदानची राजधानी खार्तूम इथे वाढत्या ब्रेडच्या किमतीविरोधात आंदोलन करणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी मारलेल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय. पोलीस आणि नागरिकांच्या संघर्षामध्ये 37 लोकांचा मात्र मृत्यू झाला. इंडोनेशियात आलेल्या सुनामीनं हाहाकार माजलेला आहे. दिवसेंदिवस मृतांची संख्या वाढतेय. सध्या 429 मृतांची संख्या इतकी झाली आहे. लोकसभेच्या 543 मतदारसंघापैकी फक्त 35 मतदारसंघातच पूर्ण निधी खर्च झाल्याचं समोर आलं. दक्षिणेतील एकाही राज्यात पूर्ण निधी खर्च झालेला नाही. मयांक अग्रवाल आणि चेतेश्वर पुजारा यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारतानं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या 3ऱ्या कसोटीमध्ये पहिल्या दिवसअखेर 2 बाद 215 धावा केल्या. कसोटीत पदार्पण करणाऱ्या मयांक अग्रवालनं पहिल्याच सामन्यामध्ये एक वेगळा विक्रम आपल्या नावावर केलेला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतक झळकावणारा दत्तात्रय फडकारानंतर दुसरा भारतीय फलंदाज तो ठरलाय. ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू ओ किफ्फी यांनी सामन्यादरम्यान समालोचन करत असताना मयांक अग्रवालची खिल्ली उडवली होती. या वक्तव्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. कर्णधार कोहलीनं यावर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2700 धावा पूर्ण केल्या. एका वर्षात सर्वाधिक यादीत रिकी पॉन्टिंग होता. मात्र त्याला आता विराटनं मागे टाकलं. पाकिस्तान विरुद्धच्या पहिल्या कसोटीत डेल स्टेननं 422 कसोटी बळींचा टप्पा पार केला. अशी कामगिरी करणारा स्टेन हा दक्षिण आफ्रिकेचा पहिला तर जगातील अतिथी नेहा कक्करनं अगदी जोशात क्रिसमस साजरा केला. त्यासंबंधीचे फोटो देखील तिने इंस्टाग्रामवर शेअर केलेत. आमिर सोबतच अफेअर ही निव्वळ अफवा असून त्यामुळे आपल्याला कुठलाही फरक पडत नाही असं दंगलगल फातिमा सना शेखनं स्पष्ट केलंय. शाहरुख खानच्या झिरो या सिनेमाला 100 कोटींचा आकडा गाठण्यामध्ये अपयश आलं. 5व्या दिवसाच्या शेवटी 12 कोटी 75 लाख रुपयांच्या कमाईसह या सिनेमाची एकूण कमाई 81 कोटी 32 लाख इतकीच झाली आहे. सैफ अली खानची मुलगी सारा अली खाननं आपल्या परिवारासोबत क्रिसमस साजरा केलाय. त्याचा फोटोही तिने इंस्टाग्रामवर शेअर केला. जान्हवी कपूरचा आगामी चित्रपट गुंजन सक्सेना या सिनेमाचा फर्स्ट लुक व्हायरल झाला. यामध्ये एका भारतीय हवाई दलातील महिला अधिकाऱ्याच्या भूमिकेमध्ये ती दिसणार आहे. स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत एका बालकलाकाराची एंट्री झाली. डॉक्टर अमोल कोल्हे यांची कन्या आद्या कोल्हेनं ताराची भूमिका साकारली आहे.
स्त्रीच्या यशानंतर राजकुमार राव मेड इन चायना या सिनेमामध्ये झळकणार आहे.